नमस्कार मंडळी, प्रकाश डायरीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण बोलणार आहोत एका अशा प्रश्नावर जो जवळपास प्रत्येक पालकाला संभ्रमात टाकत असतो आणि तो प्रश्न हा आहे की मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालावं की मराठी माध्यमाच्या शाळेत। आपल्या हे लक्षात येत नाही की हा केवळ भाषा निवडीचा प्रश्न नसून आपल्या मुलाच्या भवितव्याचा निर्णय आहे। आज अनेक पालक असं मानतात की इंग्रजी माध्यम म्हणजे चांगलं शिक्षण, उज्ज्वल भविष्य आणि ग्लोबल संधी। त्याचबरोबर मराठी शाळा म्हणजे मागासलेपण, ग्रामीणपणा किंवा अपयशाची शक्यता असते। पण खरंच असं आहे का? या भीतीचं कारण काय आणि इंग्रजी शाळेमध्ये प्रवेश घेण्यापाठीमागची काय मानसिकता आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सोशल प्रेशर, इंग्रजी शिकवलं नाही तर आपली मुलं मागे पडतील हे एक प्रेशर पालकांना असलेलं दिसून येतं। पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे प्रतिष्ठेचा प्रश्न। आपण आता कमवते झालो आहोत आणि आपण आता अफोर्ड करू शकतो म्हणून पालक सामाजिक प्रतिष्ठेचा भाग म्हणून सुद्धा इंग्रजी माध्यमाच्या शाळेला मुलांना घालतात असं आपल्याला दिसून येतं। त्याचबरोबर सगळ्यात मोठं कारण म्हणजे इंग्रजी म्हणजे यश आणि मराठी म्हणजे संघर्ष असे कुठेतरी मानसिकता पालकांची होऊन बसलेली आहे आणि म्हणून इंग्रजी शाळांकडे पालकांचा ओघ वाढलेला आपल्याला दिसून येतो। आता इंग्रजी शाळा स्वीकारायला काही हरकत नाही, पण त्याचा आवाजवी व अविचारी हट्ट नको हीच या पाठीमागची भावना आहे। आता पाहूया या पाठीमागचं विज्ञान काय सांगतं। भाषाशास्त्र आणि मेंदूशास्त्र काय म्हणतं तर मुलांचा ब्रेन हा 8 वयापर्यंत कॉन्सेप्ट बेस्ड लर्निंगसाठी अधिक रिसेप्टिव्ह असतो। तर अशा काळात जर का मातृभाषेत शिकवलं गेलं तर गणित, विज्ञान, भाषा यांसारख्या विषयांच्या संकल्पना खोलवर रुजतात आणि त्यांचे एक फाउंडेशन तयार होतं। दुसरी गोष्ट, मातृभाषेत दिलेले शिक्षण हे लवकर आणि खोलवर शिकण्यास मदत करतं, कारण मुलांनी लहानपणापासून ऐकलेले शब्द आणि त्यातून शिकलेल्या ज्या भावना आहेत त्याचा आधार मुलांना नवीन संकल्पना शिकण्यासाठी मदत होते आणि मुलं रिअल लाईफ एज्युकेशन आणि शाळेमध्ये होत असलेलं शिक्षण याचा कुठेतरी सहसंबंध जोडताना आपल्याला दिसून येतं। त्याचबरोबर युनेस्को, युनिसेफ आणि जागतिक शिक्षण परिषदेने हे शास्त्रशुद्ध संशोधनानं सिद्ध केलंय की मातृभाषेतून झालेलं शिक्षण हे अधिक प्रभावी आणि सहज होतं। तिसरा मुद्दा आहे लँग्वेज इज अ टूल नॉट अ मेजर ऑफ इंटेलिजन्स। भाषा येणं म्हणजे हुशार असणं असं नसून हुशार असणं म्हणजे कोणती गोष्ट विचारपूर्वक समजून घेणं हे आहे। त्यानंतर जगातले जपान, जर्मनी, फ्रान्स, कोरिया आणि फिनलंड सारखे देश मातृभाषेत शिक्षण देतात आणि तरीही ते जागतिक स्तरावर पुढे असलेले आपल्याला दिसून येतं। याचा अर्थ इंग्रजीमधूनच झालेलं शिक्षण म्हणजेच प्रगती आहे, म्हणजेच मोठं यश आहे असं आपल्याला या उदाहरण बोलता येणार नाही। त्याचबरोबर अशी अनेक उदाहरणं आपल्याला मिळतील की जी मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकलेली आहेत आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ते आपलं नाव कमावत आहेत। पालक हो, लक्षात घ्या, भाषा शिकवता येते पण आकलन, विचार, आत्मविश्वास ह्या गोष्टी लहानपणीच रुजवाव्या लागतात आणि ते मातृभाषेत शिक्षण होत असताना त्या वातावरणामध्ये आपोआप घडत असतं। आज प्रतिष्ठेसाठी व उत्तम व्यवस्था देण्याच्या हेतूने इंग्रजी शाळांचा पर्याय आपण निवडतो, मात्र मराठी भाषा व मराठी संस्कृती दुसऱ्यांनी जपावी यासाठी हट्ट करणारे आपण आपल्या मराठी संस्कृतीची तालीम असलेली आपली मराठी शाळा आपण संपवून टाकायला लागलेलो आहोत। या व्हिडिओच्या माध्यमातून इंग्रजी शाळांचं महत्त्व आपण कमी करतोय हा हेतू मुळीच नाहीये। प्रश्न आहे की इंग्रजीचे शिक्षण नंतरही घेता येईल, पण फक्त इंग्रजीसाठीच आपण मराठी शाळा नाकारणं हे मात्र लॉजिकल आहे असं आपल्याला वाटत नाही। पण मुलांचं विचारशक्तीचं मूळ मातृभाषेतून रुजवण्यासाठी प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच झाले पाहिजे हे मात्र नाकारता येणार नाही। तर मग आपण काय करू शकतो? आपल्या मुलासाठी एक असा पर्याय निवडा जो त्याच्या भावनिक व बौद्धिक क्षमतेला पोषक ठरेल। चांगली मराठी शाळा निवडा जिथे गुणवत्ता आहे, शिक्षक समर्पणाने काम करत आहेत आणि आधुनिक साधनांचा उपयोग तिथं केला जातो। आपल्या शाळेत इतर विषयासोबतच उत्तम इंग्रजी अध्यापनाचा आग्रह करा। वेळोवेळी शाळेला भेट द्या आणि विकासात्मक मुद्द्यावर सल्लामसलत करा।
शाळेच्या गुणवत्ता व सुव्यवस्था याबाबत आढावा घ्या. आपण जर आज मराठी शिक्षणाच्या बाजूने उभे राहिलो तर उद्या आपली मुले इंग्रजी बोलतीलच, पण त्यांची भावनिक व वैचारिक जडणघडण उत्तम झालेली असेल. चला तर संभ्रम सोडूया, विश्वास बाळगूया. मातृभाषेतून शिकलेली पिढीच खरी सक्षम पिढी तयार होऊ शकते.